तिसरा श्लोक घेतोय आपण. तास भेद दो है परोक्ष परतच्छ तीन माही मती श्रुत दोय परो अक्षमन ते उपजाही औधी ज्ञान मन पर्यय दो है देश प्रत्यक्षा लिय जाने जिय स्वच्छा. सम्यक ज्ञानाचं प्रकरण आहे. सम्यक ज्ञान आहे काय? आत्म्याजवळ अनंत गुण आहेत. तुम्ही लांब बसलात तर मला जवळ यावं लागेल. पंखा बंद करू. ज्ञान गुण, सम्यक ज्ञान आणि मिथ्या ज्ञान, तीन गोष्टी पाहायच्या आहेत आपल्याला. काय पाहायचे? ज्ञान गुण, सम्यक ज्ञान आणि मिथ्या ज्ञान. तर या तीनमध्ये काय अंतर आहे याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. आत्म्यामध्ये आपण नक्की केलं आहे किती गुण आहे आत्म्यात? अनंत गुण आहेत. तर त्यातला एक ज्ञान गुण आहे. त्या अनंत गुणातला एक ज्ञान गुण जो आहे, तर आता हे अनंत गुण आहे, हा जीवद्रव्य आहे, ह्या उद्गल द्रव्य आहे, हे ठरवलं कोणी? कोणी ठरवलं? नाही आला. मी काय प्रश्न विचारला की हा जीवद्रव्य आहे, हे पुद्गल द्रव्य आहे, हे कर्म आहे, हे ठरवलं कोणा? त्या त्या द्रव्यांनी ठरवलं? नाही, जीवाने ठरवलं. म्हणजे ज्ञानानेच आपण त्याचा निर्णय करू शकतो. तर एक गोष्ट आपल्याजवळ नक्की झाली की ज्ञान कुणाजवळ आहे? ज्ञानगुण आत्म्यातच आहे, जीवातच आहे. बाकी कोणत्याही वस्तूत ज्ञान नाहीच. तर आता हा ज्ञानगुण आपल्याजवळ असताना त्या ज्ञानाच्या अवस्था तर बदलणारच आहे. आपण जन्मलो तेव्हा जसं ज्ञान होतं तसं आज आहे? नाही. म्हणजे तो त्याचं जे काही स्थित्यंतर आहे त्या गुणाचं ते होतच आहे. आता ते स्थित्यंतर दोन रूपाचं होऊ शकते. काल आपण उदाहरण पाहिलं होतं. काळी झालेला व्यक्ती आहे, त्याला काय होतं? सगळ्या वस्तू त्याला पिवळ्या दिसणार आहे, वस्तू पिवळ्या नाही. आणि काळी न झालेल्याला काय होणार आहे? जशी वस्तू आहे तशी दिसणार आहे. म्हणजे ते ज्ञान अशा दोन रूपात आहे की ज्याला आम्ही दोन नावं देणार आहोत. एकाला मिथ्या ज्ञान असं म्हणणार आहोत आणि दुसऱ्याला सम्यक ज्ञान. हे शास्त्रीय भाषेतली शब्द झाले. आपल्याला ते जरी नाही लक्षात आले तरी लक्षात हे घ्यायचं की जशी वस्तू आहे तशी आपल्याला दिसली का नाही दिसली? नाही दिसली. आता आज आपण ते मानतो की नाही की जशी वस्तू आहे तशी आपल्याला दिसते आहे की नाही दिसत आहे? काय आहे? मी तुम्हाला विचारते की आज प्रत्येक जगातला पदार्थ समजा, आपल्या स्वतःला समजा, या पुस्तकालाही समजा, जसं आहे तसं आपण मानतो का नाही? काय उत्तर आहे तुमच्याजवळ? आपण मानतो की नाही, आपण जाणतो का नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. ते काय आहे ते तर सत्यच आहे, त्यात काही होत नाही बदल. परंतु आम्ही त्याच्याबाबतचं काय मानतो हा महत्त्वाचा भाग आहे.
आपला मुलगा आणि शेजाऱ्याचा मुलगा किंवा कोणाचाही जगातला मुलगा असेल, शेवटी तो काय आहे? तो जीवद्रव्यच आहे. आपला मुलगा असला तरी एक जीव आहे आणि दुसऱ्याचा असला तरीही तो एक जीवच आहे. आपण काय केलं? त्यांना जीवरूपात स्वीकारलं का काय स्वीकारलं? आपण आपल्या मुलाला आपण आपलं मानलं, जीव नाही मानलं. दुसऱ्याच्या मुलाला आम्ही जीव मानलं, आपलं नाही मानलं. आता हे ज्ञान आमचं चुकीचं आहे का बरोबर आहे हे आम्हालाच ठरवायचं आहे. की ती वस्तू आपला मुलगा असला तरी तो आपला झाला नाही. का नाही झाला? आपण सगळ्यांनी मानला तर खरीच आपला, पण तो का नाही होत आपला? का नाही होत? तुम्हाला सगळ्यांना मान्यच नाही की तो आपला होत नाही, म्हणून कधी आपण त्याच्यावर विचारच केला नाही. होतो का नाही आपला? काय निर्णय आहे? होतो मानायचा आहे का? सांगा सांगा, काय वाटतं? होतो का नाही तो मुलगा आपला? तो सुख देतो का नाही देत? तो दुःख देतो का नाही देत? नाही देत आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, पण आम्ही मानल्या. हाच आमचा मिथ्या ज्ञान आहे की त्याच्याबाबत तो आपली पर्याय करेल की आमची पर्याय करेल? काय करेल? त्याचंच काम करेल. तो आमचं काम नाही करू शकत. आपण आपली पर्याय करू शकतो, त्याची पर्याय नाही करू शकत. आचार्य आपल्याला पुढे जाऊन हे सांगणार आहे, आपली पर्याय तरी आपण आपल्या मनासारखी करू शकतो का नाही? कुणाला असं वाटतं का आपल्याला कोणता रोग झाला पाहिजे, आजार झाला पाहिजे? आल्याशिवाय राहतो का नाही? काय होते? येणार आहे तो. म्हणजे आपण आपलीच अवस्था, आपलीच पर्याय बदलू शकत नाही. बदलू तर नाही शकत, मागे पुढे नाही करू शकत. तर दुसऱ्याची कशी बदलू शकू? पण हा जो आपला ज्ञान भाव आहे की मी माझ्या मुलाला चांगलं बनवलं, चांगले संस्कार घातले, हे लावलं आवाज नाही लागला. मागचा आवाज आहे म्हणून दारं लावून टाका. ते दारं लावा तुम्ही. जाणणं 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 हे ज्ञानाचं काम आहे. आम्ही काय केलं? आम्ही काय शिकवलं त्याला? आम्ही जाणणं जाणणं नाही पाहिलं. घडलेली घटना आहे. एका व्यक्तीचा मुलगा फॉरेनवरून येणार होता. त्याला घ्यायला विमानतळावर गेले. विमानतळावर जाताना शेवटी इतक्या त्या आनंदात होते दोघंही पती पत्नी की आज कितीतरी 4-5 वर्षांना आपला मुलगा आपल्याला भेटणार. या आनंदात ते मशगूल होते. विमान उतरल्यानंतर त्याला हात घातला, मिठी मारली, सगळं करून पुन्हा गप्पेच्या भरात, आनंदाच्या भरात बाहेर पडले. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर खूप जात नाही तर खूप गर्दी दिसली त्यांना. कशाची गर्दी आहे, काय आहे एवढं विचारलं.
ते सांगितलं की एक मुलगा अचानक स्कूटरच्या ह्याच्यात आला आणि खतम झाला. तर लोक पुन्हा गप्पा काढत काय चालले, हो आजकाल स्कूटरवाले असे चालतात, अमकं झमकं. काही चौकशी नाही त्या मुलाची, ते आपल्या आनंदात चालू. तो मुलगा जेव्हा विचारतो, आई आपला पप्पू कुठे आहे, त्याला नाही आणलं का, तेव्हा दोघांनाही आठवण झाली की आपल्याबरोबर आपला पप्पू होता. अरे तो कुठे गेला, हात कधी त्याने सोडला आणि कधी तो फरकटला, यांच्या काही लक्षात नव्हतं त्या आनंदाच्या भरात. मग जेव्हा पप्पू दिसतो नाही आहे तेव्हा ते शोधाशोध सुरू झाली. खूप शोधलं पण पप्पू काही कुठं मिळाला नाही. जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला म्हणून तिथं गेले आणि त्या मुलाला पाहिलं तर तो मुलगा कुणाचा होता, यांचाच तो मुलगा होता. काय फरक पडला, मुलाला पाहिल्याबरोबर दोघंही कोसळून पडले, रडले की अरे आपण आपल्या आनंदाच्या भरात आपल्या छोट्या बाळालाही विसरलो. आता पहा, पहिल्यानंही तेच ज्ञान झालं होतं की मुलाचा ॲक्सिडेंट झाला. एकच कार्य होतं, मुलाचा ॲक्सिडेंट. पहिल्या वेळी त्यांच्या भावना काय झाल्या, असंच आहे लोक. आणि दुसऱ्या वेळी काय झाल्या, आपला मुलगा म्हटल्याबरोबर इष्टत्वाची, आपलेपणाची, अनिष्टत्वाची भावना आमच्या जीवनात आली. बस हाच दोन ज्ञानातला फरक आहे. पहिल्या वेळी ते फक्त ज्ञाता होते, दुसऱ्या वेळी ते त्याच्याशी संलग्न झाले. जेव्हा आम्ही पराशी संलग्न होतो ते आमचं ज्ञान मिथ्या असतं, आणि जेव्हा आम्ही फक्त त्याला जाणतो तेव्हा ते सम्यक होते. आज सगळे वृद्ध आतून कष्टी असतात, दुःखी असतात. का असतात, का असतात, त्यांनी काहीतरी अपेक्षा केल्या असतात, त्यांच्या अपेक्षा पुऱ्या होत नाही आणि म्हणून त्यांना दुःख होतं. इथं वृद्धही चुकले आणि तरुणही चुकले. काय चुकले, तरुणांनी त्यांच्याबाबतचा असणारा आदर सोडला आणि वृद्धांनी आपला मोह वाढवला. यांच्यापासून काही अपेक्षा आपल्या जीवनात केल्या. याच्या आवाजाने येत नाही. हे सम्यक ज्ञानातलं, मिथ्या ज्ञानातलं अंतर आहे. काम आम्ही जाणण्याचंच करतो आहे. आपण आता या मिथ्या ज्ञानानेच आपल्या संसाराची वृद्धी करतो आहे आणि सम्यक ज्ञानाने संसाराला बांध पडणार आहे. आता ते सम्यक ज्ञान जे होतं ते जेव्हा आपली श्रद्धा बदलते तेव्हा आपोआप ते ज्ञान सम्यक म्हटल्या जातं. आणि अशा या सम्यक ज्ञानाची खूप मोठी महती आहे. आपण ह्या सगळा जो काही प्रयास करतो आहे तो आधी श्रद्धा होईल का आधी ज्ञान होईल हा प्रश्न सोडवायचा आहे. आधी श्रद्धा सम्यक होईल का आधी ज्ञान सम्यक होईल, काय होईल?
काय वाटते? सगळ्याला वाटते आधी श्रद्धा सम्यक होईल आणि मी सांगणार आहे आधी ज्ञान सम्यक होईल. नंतर श्रद्धा आली तर ते ज्ञान सम्यक म्हटल्या जाईल. तोपर्यंत ते सम्यक म्हटल्या जात नाही. कसं? जो आधी तुम्हाला हे जाणावं लागेल का मी एक माझा स्वतंत्र द्रव्य गुण पर्याय रूप अशी एक मी माझी वस्तू आहे. ती माझी वस्तू दुसऱ्या रूप होत नाही आणि दुसऱ्याची द्रव्य गुण पर्याय माझ्या रूप होत नाही. हे आधी जाणावं लागेल. मुलगा माझा होत नाही हे ज्ञान करावं लागेल का नाही? आधी जेव्हा हे ज्ञान होईल तेव्हा आपल्या श्रद्धेला आपल्या प्रतीतीत हे येईल का रे त्याचा माझा काही संबंध नाही. तर ते ज्ञान आधी करावं लागतं. पण त्या ज्ञानाला आम्ही भेदज्ञान म्हणू शकत नाही, सम्यक ज्ञान म्हणू शकत नाही, पण ज्ञान मात्र जरूर होते. नाही आलं त्याला सम्यक ज्ञान नाव नाही देता आलं, नाही आलं. परंतु जाणण्याची प्रक्रिया सम्यक आहे. तर आधी जाणण्याची प्रक्रिया जेव्हा आपली सम्यक होते तेव्हा श्रद्धा सम्यक होते. सम्यक श्रद्धा झाली की त्या जाणण्याच्या प्रक्रियेला आम्ही सम्यक ज्ञान म्हणणार आहोत. त्यांनी म्हणून पहिल्या श्लोकात सांगितलं साथे ज्ञान. एका वेळी दोन जरी झाले तरी सम्यक ज्ञानाचं कारण श्रद्धा आहे. तर श्रद्धा जोपर्यंत आमची सम्यक होत नाही तोपर्यंत ज्ञानातही सम्यकता येत नाही. असं हे जे सम्यक ज्ञान आहे ते काल आपण 5 प्रकारचं पाहिलं होतं. कोणतं आठवते काय? नाही आठवत. थोडं आता हे आठवायला लागा. आपलं जे ज्ञान आहे आज आपल्याला ज्ञान आहे हे तरी माहीत आहे आपल्याला आहे. कोणतं आहे? नाही माहीत आम्हाला. तर ज्ञानाचे भेदच नाही माहीत तर आपल्याला कोणतं ज्ञान आहे हे कसं माहीत होईल? म्हणजे आपण कुठं आहोत, किती अंधारात आहोत हा थोडा विचार करा. तर ज्ञानाचे भेद 5 म्हणजे ज्ञानाचा जो काही बदल होत जातो तो 5 प्रकारात. पहिलं ज्ञान मती ज्ञान कोणाला येते ते तर सांगा. भरत येते नावं? 5 ज्ञानाची नावं तर सांग. हां, तर हे असं 5 प्रकारचं ज्ञान आहे. आता या 5 प्रकारचं ज्ञान केवळ ज्ञान आपल्याला आहे का नाही एवढं तर सांगता येईल का? नाही आहे ना? नाही आहे. आता मनपरे ज्ञान तरी आपल्याला आहे का नाही? नाही आहे. त्यांना प्रश्न पडला चेहरा बोलून जातो तुम्हा लोकांचा. काय प्रश्न पडला? मन नाही का आम्हाला? मग मनपरे ज्ञान असेल ते मनपरे ज्ञान त्याला नाही म्हणत. मनाने जे ज्ञान होते मनाने होणारं ज्ञान आपलं मतिश्रुत ज्ञान आहे. तर मनपरे ज्ञान मुनींनाच होतं. म्हणजे तेवढीच पोस्ट आपल्याला वाढवावी लागते तर ते ज्ञान आपल्याजवळ येणार आहे. म्हणजे तेही नाही. अवधी ज्ञान आहे का नाही आपल्याला? आपण मागचे पुढचे भाव जाणतो नाही जाणतो. म्हणजे अवधी ज्ञानही नाही एवढं नक्की झालं. मग आता आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते कोणतं शिल्लक राहिलं? मती ज्ञान, श्रुतज्ञान. हे 2 ज्ञान शिल्लक राहिले.
त्याचंच सांगता आहे की या ज्ञानात आम्ही 2 प्रकार करणार आहोत, परोक्ष आणि प्रत्यक्ष. सम्यक ज्ञानातही काही ज्ञान परोक्ष असतात, काही ज्ञान प्रत्यक्ष असं असते. आपल्याला आत्मा जाणून घ्यायचा आहे, तर आपल्याला आत्मा जसा हातावर आवळा ठेवला म्हणजे प्रत्यक्ष दिसतोय आपल्याला, तसा आत्मा आपल्याला प्रत्यक्ष दिसेल का नाही, अनुभवात येईल का नाही आपल्या ज्ञानाने. आपल्या ज्ञानात तो येत नाही. आपण त्याला अनुमानानं जाणणार आहोत. ज्या अर्थी याच्याजवळ ज्ञान आहे हा आत्म्याला जाणू शकतो आहे. तर जिथं आम्हाला पराची अपेक्षा लागते आहे, आज आपलं ज्ञान कर्माची एक अवस्था ज्याला आपण निमित्त म्हणणार आहोत, अशी कर्माची अवस्था त्याचं निमित्त असते की तो क्षयोक्षम ज्याचा अधिक असेल त्याला अधिक ज्ञान होतं, लवकर कळतं. ज्याचा कमी असेल त्याला कमी कळतं. त्यातही आमचं जे ज्ञान आहे ते इंद्रिय सुस्थितीत असेल तर होते. इंद्रियानं ज्ञान होत नाही, पण ती इंद्रिय सुस्थितीत असेल तर होते. डोळ्यात मोतीबिंदू आला आहे, दिसेल का नाही? नाही दिसणार आहे. म्हणजे काय झालं की ते इंद्रिय सुस्थितीत असेल तर जसं किती मर्यादा आहे आमच्या ज्ञानाला, का परोक्ष आहे हे पाहतोय आपण की त्या इंद्रियात कुठं बिघाड असेल तरी आम्ही जाणू शकत नाही. आता त्याच्यानंतरही चष्मा लावल्याशिवाय काही लोकांना दिसत नाही, म्हणजे अजून आम्ही पराधीन झालो. आता त्याच्यातही चष्मा लावूनही जास्त मोठा गॉगल म्हणजे नंबर वाढला असेल तर जाडा काच लावल्याशिवाय आम्हाला दिसत नाही. तर आमचं हे ज्ञान अशी सगळ्या पराच्या अवलंबनावर वाढतं आहे, होतं आहे, आणि म्हणून त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलं त्यांनी. ते आम्हाला इंद्रियाची गरज लागली, मनाची गरज लागली, त्याचबरोबर बाह्य प्रकाशाची. तो आवाज आला तरी काय झालं, का नाही ऐकू आलं सगळ्यांना? का नाही आलं? काय केलं त्याने? आमच्या इंद्रियावर ते पडू शकलं नाही. माझे शब्द तुमच्या कर्णेंद्रियापर्यंत पोचू शकले नाहीत. तर म्हणतात एवढं हे असं पराधीन ज्ञान आहे, पराची अपेक्षा ठेवणारं आहे, म्हणून आमच्या मतिश्रुत ज्ञानाला नाव काय दिलं आम्ही? परोक्ष ज्ञान. आता एक अवधी ज्ञानी मुनी असतात, मनपर्य ज्ञानी मुनी असतात. तुम्ही कधी शास्त्र वाचत नाही, प्रथमानुयोग तरी वाचलं आहे? नाही वाचला कधी. जेव्हा अवधी ज्ञानी मुनी हे सांगतात तुझं आयुष्य 7 दिवसाचं राहिलं, अशा पुष्कळ कथा आहे आपल्या प्रथमानुयोगात. आता ते का सांगू शकले? अवधी ज्ञानानं त्यांच्या ज्ञानात त्यांचे मागचे पुढचे भाव येतात, असं ते ज्ञान असतं. पण ते अवधी ज्ञानही आत्म्याला नाही जाणू शकत. ते अवधी ज्ञान पुद्गलाला जाणू शकते, आणि म्हणून ते अवधी ज्ञानही आमच्यासाठी काही उपयोगाचं नाही. झालं ती ज्ञानाची वृद्धी आहे फक्त, आमच्या आत्म्याच्या कल्याणासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. आम्ही अवधी ज्ञानानं आत्म्याला जाणू शकू का नाही? नाही जाणू शकणार आहोत. तो आत्म्याला जाणण्याच्या सामर्थ्य घेऊन कधीच येत नाही. आता प्रश्न आला, मी मनपरिज्ञान कुणाला होईल सांगितलं? मुनींना होईल सांगितलं. मग ते तरी आत्म्याला जाणते का नाही? मुनी जाणतात की नाही आत्म्याला, का नाही जाणत? मनपरिज्ञानानं नाही जाणत. मुनींना मनपरिज्ञान असू शकते, आत्मानुभव आहे,
पण आत्म्याला जाणण्यासाठी मनोपर्यय ज्ञान काही कामाचं नाही. ते फक्त त्या ठिकाणी कर्माची जी काही अवस्था असेल तेवढी अवस्था, त्याचे भाव, त्याचं पुद्गलाची अवस्था जाणू शकतं. आत्मा काय आहे हे जाणण्याची ताकद त्या मनोपर्यय ज्ञानातही नाही. राहिलं केवल ज्ञान. आता केवल ज्ञान जाणेल का नाही? आपल्या आत्म्याला केवल ज्ञान जाणेल का नाही? केवल ज्ञानाला कशा कशाची गरज लागेल? कर्माचा क्षय लागेल का नाही? पहिल्यांदा नक्की करू. कर्माचा क्षय लागेल का नाही? इकडे तर माहीत आहे, तिकडे क्षय काय तेच नाही माहीत. क्षय माहीत आहे? हा, अभाव, कर्माचा अभाव. तर कर्माच्या अभावाने होईल का नाही? काय होईल? कर्माचा अभाव कर्मात झाला. याला जे केवल ज्ञान झालं ते केवल ज्ञान याच्या श्रुत ज्ञानातून झालं. आणि ते श्रुत ज्ञानही जेव्हा आत्म्याकडे लागलं तेव्हा केवल ज्ञान झालं. जेव्हा ते श्रुत ज्ञान पराला जाणतं तोपर्यंतही केवल ज्ञान होत नाही. जेव्हा ते श्रुत ज्ञान केवळ आत्म्याला जाणण्यात, रमण्यात लागतं त्यावेळी त्या ज्ञानातून केवल ज्ञानाची उत्पत्ती होते. आणि म्हणून दोन ज्ञानाला इंद्रिय लागले, मन लागलं, म्हणून त्या दोन ज्ञानाला आपण परोक्ष नाव दिलं. अवधी मनपर्याला पूर्ण वस्तूंना तो जाणू शकत नाही, पण जाणतो आत्मिक शक्तीनंच, म्हणून त्याला देश प्रत्यक्ष नाव दिलं. आणि केवल ज्ञानाला कशाचीही गरज नाही. कर्माच्या क्षयाची नाही, प्रकाशाची नाही, शास्त्राची नाही, कुणाच्या उपदेशाचीही नाही. केवळ असाय, कुणाचीही गरज त्याला. म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष ज्ञान केवल ज्ञान आहे. आता तोच भाग त्यांनी याच्यात स्पष्ट केला आहे या श्लोकामध्ये. मती श्रुत दोय परोक्ष. मती ज्ञान, श्रुत ज्ञान या दोन्हीही ज्ञानाला इंद्रिय आणि मनाची अपेक्षा आहे. इंद्रिय किती आहे माहिती आहे? दर्शन आठवत? इंद्रिय किती आहे? नाही आठवत. 5 आहे. कोणते? इतका वेळ स्पर्शने इंद्रिय. त्या पंडितजी सारखं म्हणून घ्यावं लागल आपले. त्या पंडितजीला तर वाकले सगळे की म्हणावंच लागलं. त्यांना म्हटलं म्हणा तर म्हणतच होते. मी म्हटलं तर तुम्ही कोणी म्हणणार नाही. स्पर्शने इंद्रिय, इंद्रिय ज्ञानेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, हे 5 इंद्रिय आहे. अजून काही आहे आपल्याजवळ? मन आहे. आता हे 5 आहेत आपल्याजवळ. आता या 5 इंद्रियानं काय काय काम केलं? इंद्रिय काय आहे? एवढं स्पर्शने इंद्रिय काय काम करतं? आठवते अक्षयभू? नाही आठवय. हां, बरोबर आहे. स्पर्शनेंद्रिय स्पर्शाला जाणतं, त्याचं ज्ञान करतं. आता स्पर्श आणि स्पर्शनेंद्रियात काय अंतर आहे? दोन्ही याच्यात स्पर्श शब्द आहे. मग 2 मध्ये काही अंतर आहे की 2 एक आहे? हां, बरोबर आहे. अजून दुसरं काही पाहावं लागणार आहे आपल्याला. स्पर्श ज्ञानात आहे की पुद्गलात आहे? तुम्ही काय विचारलं लक्षात आलं? स्पर्श हा कुठं आहे?
पुद्गलात सापडेल की ज्ञानात सापडेल, जीवात सापडेल. स्पर्श हा पुद्गलात आहे आणि स्पर्शनेंद्रिय जाणण्याची प्रक्रिया, हे दिसणारं स्पर्शनेंद्रिय नाही, जाणण्याची प्रक्रिया जी आहे ती ज्ञानाची आहे, ती जीवाची आहे. म्हणून एक भाग नक्की झाला, सगळ्यांनी लक्षात घ्या. त्या परिभाषा आल्या नाही तर लोक तुम्हाला बाकी खूप नाही विचारणार. आत्मा कसा आहे, अमुक काय आहे, विचारेल काय. एखाद्याने जर तुम्हाला विचारलं हो स्पर्शनेंद्रियाने जाणता म्हणजे काय करता, आपल्याला सांगता आलं पाहिजे. फजिती अशी आम्हा लोकांची होते. आम्ही जेव्हा काही छोट्या छोट्या गोष्टीचं काय गरज आहे असं म्हणून सोडून देतो. एकदा असा प्रसंग झाला, प्रवचन करायला बसली एक व्यक्ती. प्रवचन चांगलं रंगलं होतं. एका माणसानं विचारलं काय त्यांना की मुनींचे मूलगुण किती. काय विचारलं, मुनींचे मूलगुण किती. आता ती आठवेच ना. प्रवचनाला बसल्यावर मूलगुण माहीत नाही म्हटलं तर किती पंचायत होती. बसायला बसल्या प्रवचनाला कोणी म्हणाल ना, जर तुम्हाला मुलींचे मूलगुण माहीत नाही, नमकार मंत्राचं ज्ञान नाही तर तुम्ही प्रवचन करायला बसल्या कशा. थोडीशी डोक्यानं हुशार होती तर तिनं काय केलं, बरोबर आहे म्हणे तुम्हाला प्रश्न पडणं, सांगा बरं कोणाला येते तर. सांगा कोणाला येते तर. आता त्यात एखादी निघालीच की जिला येत होतं, तिलाही मोठं गण वाटलं की चला आपण सांगू शकलो एवढ्या साऱ्या लोकात. तिनं सांगून टाकलं. तर तशी पाळी येऊ नये आपल्यावर. आणि म्हणून ह्या छोट्या गोष्टींचंही ज्ञान आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर स्पर्श हा पुद्गलाचा आहे आणि त्याला जाणणारी प्रक्रिया जी आहे ती आमची ज्ञानपर्याय आहे, ते मतिज्ञान आहे. आता रसाची परिभाषा काय कराल किंवा स्पर्शाची परिभाषा काय कराल, म्हणून दोन्ही परिभाषा आल्या पाहिजे. काय कराल स्पर्शाची परिभाषा सुरेंद्रदाबा? तिकडे तर सांगू दे, नाही आठवत आहे. म्हणजे आपण किती गड्ड्यात आहो याचा विचार करा. सतीश भाऊ, स्पर्शाची परिभाषा सांगू शकू आपण? नाही सांगू शकणार आहोत. तर स्पर्शनेंद्रियांनी जो ज्ञात होतो तो स्पर्श, आणि स्पर्शाला जाणतो ते स्पर्शनेंद्रिय. म्हणजे एक काय झाला, ज्ञेय झाला आणि दुसरा ज्ञान झाला. दोनमध्ये खूप मोठं अंतर झालं. ज्ञान ज्ञेय शब्द तर कधी ऐकला असेल? हां. तर ज्ञान हे आत्म्याची अवस्था आहे, ज्ञेय ही सगळ्या पदार्थांची अवस्था असणार आहे. सगळे पदार्थ ज्ञानाचे ज्ञेय होऊ शकतात. हां. तर मतिज्ञानासाठी जसं हे आपण पाहिलं तसं श्रुतज्ञान काय काम, श्रुतज्ञान काय कशाला म्हणणार आहोत आपण नाही माहीत. परिभाषा झाली, काय खुलासा कराल? ज्यांनी सांगितली त्यांनीच थोडा खुलासा करावा. इंद्रिय आणि मनाच्या द्वारे आपण ज्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानाची वृद्धी करण्याचा प्रयत्न, विशेष ज्ञान करून घेण्याचा. आणि मी समयसारात हा पळा मी त्याच्याकडे न पाहताही सांगणार आहे की फळा पांढरा आहे. हे माझं ज्ञान कसं, कशानं, कोणत्या इंद्रियानं जाणलं? चक्षुरेंद्रियानं जाणलं मी. आता मी फळा न पाहता सांगणार आहे की फळा पांढराच आहे, ठासून सांगणार आहे फळा पांढराच आहे. कोण कशाने सांगणार आहे मी? चक्षुरेंद्रियानं. कशाने सांगितलं आहे? मनानं. की हे मनानं मी सांगणार आहे. मागे मी पाहिलं आहे
चक्षुरेंद्रियाने मी तो पांढरा आहे हे मला ज्ञात होतं. आता त्याचं मला स्मरण आहे आणि हे स्मरण मन करते, ते इंद्रिय नाही करत. याचंच नाव आहे विशेष विशेष अशा प्रकारचं ज्ञान होणं. साधी गोष्ट आहे. ज्याला चेतना आहे तो जीव. पण चेतना म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की त्याच्याजवळ ज्ञान आहे, त्याला दर्शन आहे, तो जीव आहे, हे विशेष ज्ञान आहे. आता हे विशेष ज्ञान कसं होईल? जसं एक साधी गोष्ट आहे, हे इथलं सगळं परिसर खूप चांगलं आहे. हे कोणत्या इंद्रियानं जाणलं आपण? मनाने जाणलं की हे परिसर, आपल्या मनाने हे निश्चित केलं की आम्हाला पाहिजे होतं तशा प्रकारचं हे सगळं मिळालं. तर ह्या मनाचं अधिराज्य सगळ्या इंद्रियांवर आहे. इंद्रिय जाणण्याचं काम करते, मन त्याच्यात निर्णय घेण्याचं काम करते, चांगलं आहे का वाईट आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे, हे आहे की उपादेय आहे, हा निर्णय करण्याचं काम मन करणार आहे. आणि म्हणून त्याने अक्ष मनते उपजाय. आता सम्यक ज्ञानाला मन का ठेवलं, इंद्रियानंच का नाही ठेवलं? इकडे तरी सांगता येईल. इथं त्यांनी सांगितलं मतिज्ञान अक्ष मनते उपजाय. अक्ष म्हणजे इंद्रिय आणि मन दोन का घेतले? केवळ अक्ष का नाही घेतला? हा, सगळ्याला ऐकू गेलं? जयंतानं काय सांगितलं तर नाही ऐकू गेलं. म्हणून सांगणाऱ्यावर ही जबाबदारी आहे की थोडं मोठ्याने सांगावं. मलाच नाही ऐकायचं आहे, सगळ्यांना ते ऐकू गेलं पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर काय झालं, काय सांगितलं त्यांनी? मनाने ही गोष्ट जाणल्या जाणार आहे, इंद्रिय ते जाणू शकत नाही. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण चांगली वाईट ठरवतो ते इंद्रिय नाही ठरवू शकत. हा स्वीकर आहे हे मी डोळ्यांनी सांगू शकेल, पण हा बिघडलेला आहे, हा चांगला सुरक्षित आहे हे कोण सांगेल? हे मन सांगतं. म्हणून ह्या मनाच्या द्वारे ज्यांना मन असेल त्यांनाच हे ज्ञान होतं. तर इथं जेव्हा त्यांनी अक्ष मनते म्हटलं तर एकेंद्रिय जीव आहे आपल्याजवळ, द्विंद्रिय आहे, तींद्रिय आहे, चतुरेंद्रिय आहे. आता चतुरेंद्रिय जीव कशाला म्हणा? कोण सांगते? आपण किती इंद्रिय आहोत एवढं तर माहीत आहे? पंचेंद्रिय आहोत. नक्की किती इंद्रिय आहोत आपण? पंचेंद्रिय आहोत. अजून नाही आलं लक्षात? किती इंद्रिय आहोत आपण? 5 आहे की 6 आहे आपल्याला? मनही आहे. मन आहे आपल्याला. म्हणजे आज आपल्याला केवळ 5 इंद्रिय असं नाही, 5 इंद्रियाबरोबर मनही आहे. एकेंद्रिय जीवाला फक्त एक इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रियच आहे. त्यात तेवढंच ज्ञान आहे त्याला. बाकी कोणत्याही इंद्रियाने होणारं ज्ञान नाही, मनाने होणारं तर नाहीच नाही. द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय जीव त्यांचं ज्ञान थोडं वाढलं जरी असेल तरी देखील मन नसल्यामुळे ते हा विचार करू शकत नाही. मन असेल तरच आपण हा विचार करू शकतो. तुम्ही भाजी घ्यायला बाजारात जाता, भाजी पाहिल्यानंतर तुम्ही ती भाजी ताजी आहे का शिळी आहे हे कशानं ठरवलं? आम्ही मनाने हा सारा निर्णय करतोय, इंद्रियाने जाणून घेतो आणि इंद्रियाने जाणल्यानंतर आम्ही मनाने त्याच्यावर ते चांगलं आहे का वाईट आहे हा निर्णय करू शकतो. तर जिथं आपल्याला आत्मा काय आहे
आणि बाकी पदार्थ काय आहे हे ज्ञान करायचं असेल तर मन लागेल का नाही? का बिना मनानं जाणू शकतो? काय होईल? हां, म्हणून आपण संज्ञी पंचेंद्रियच असू तरच सम्यक ज्ञान होईल हे नक्की झालं. अक्षमन ते सांगून पंडितजींनी नक्की काय केलं की ज्याच्याजवळ मनाने जाणण्याची ताकद आहे त्यालाच सम्यक ज्ञान होऊ शकेल. ज्याच्याजवळ मन नाही त्या जीवांना सम्यक ज्ञानाची शक्यताच नाही. आपण किती भाग्यवान आहोत की नाही? काय आहे, आज आपल्या सर्वांजवळ मन आहे. आम्ही हा विवेक करू शकणार आहोत की वास्तविक माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे. त्यांनी सागर धर्मामृतात सांगितलं आहे आपल्याला की श्रावकाने उठल्याबरोबर काय करायचं. आजचा श्रावक आपण काय करतो आणि आचार्य काय करायला सांगतात. तुम्ही उठल्याबरोबर काय विचारता? अक्षय भाऊ, झोपेतून उठल्याबरोबर पेपर आला किंवा नाही, आणि जर नसेल पेपर घरात आहे तेवढ्या सकाळी तर आधी टी व्हीचं बटन दाबतो आपण बातम्या ऐकायला. तर त्यांनी सांगितलं की सकाळी उठल्यावर काय करायला पाहिजे आणि आम्ही आज काय करतो आहे. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्तपंच नमस्कृती कोहम को मम धर्म किम व्रतम चेति परामृषेत. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय. आता ब्राह्मी मुहूर्त तरी माहीत आहे की नाही? काय माहीत आहे? सतीश भाऊ, ब्राह्मी मुहूर्त कशाला म्हणतो? नाही माहीत. 8 वाजता उठलं म्हणजे ब्राह्मी मुहूर्त होईल आधीचा. म्हणजे 4-5 हा ब्राह्म मुहूर्त आहे. उठायला कधी सांगितलं आचार्यांनी आपल्याला? ब्राह्मी मुहूर्त उत्थाय. उठल्याबरोबर काय करता? पेपर विचारू नका, टी व्हीचं बटन दाबू नका. तर काय म्हणतात? वृत्तपंच नमस्कृती. 5 वेळ 9 वेळ नमस्कार मंत्र तर म्हणा गादीतल्या गादीत उठल्याबरोबर बसल्याबरोबर म्हणतात. कोण म्हणते यातलं? अरे बापरे, 2च हात आले इकडे तर. तर ब्राह्मे मुहूर्त वृत्तपंच नमस्कृती. ते झाल्यावर 1-2 मिनटं विचार करा म्हणतात आचार्य. काय विचार करा? को अहम, मी कोण. म्हणजे झोपेतून आपण शांत झालेलो आहोत आणि आता मी कोण आहे याचा विचार करण्याची ताकद आपली झालेली आहे. तर कोण आहे? रमेश भाऊ, कोण आहो? मीचा वाच्य काय आहे आपल्याजवळ? को अहम, मी तर जाणणारा, सगळ्यांचा ज्ञाता असा मी आहे. को अहम को मम, काय माझं आहे. आम्ही छोट्या मुलांना शिकवतो, तू कोण आहे. अगदी छोटे 3-4 वर्षाचे असतात त्या मुला. तू तर मी जीव आहे. तुझ्यात काय आहे? तर ज्ञान आहे. आणि तू काय करतो तर जाणतो. आता या 3 गोष्टीत आपण त्याला किती ज्ञान दिलं? मी जीव आहे, कोहम, याचं उत्तर आलं. को मम, माझं काय आहे या जगात? काय आहे माझं? ज्ञान. को मम किम व्रतम, काय त्याग करायचं आहे मला? काय त्याग करायचं आहे? काय त्याग करायचं आहे मला? तर म्हणतात त्याग करायचाच नाही, ते माझे झालेच नाही. जे तुमचं झालं नाही त्याचा त्याग काय करायला? मी म्हणते की रमेश भाऊ, तुमच्या तिजोरीतल्या पैशाचा माझा काहीच संबंध नाही. यात मला त्याग झाला का नाही माझा?
झाला का नाही? त्याग झाला. जे माझे नव्हते, रमेश भाऊचे पैसे, रमेश भाऊच्या तिजोरीतले पैसे, जे माझे कधी झालेच नाही, तर त्याचा त्याग मी काय करणार आहे? झालं असेल तर ना, तुम्ही काय कराल? जर खरोखरीच म्हटलं का मी त्याचा त्याग केला, तर तुम्ही म्हणाल तुमचे कधी होते? आणि म्हणून किम रतम किम परामृषेत. 1-2 मिनटं विचार करा. आणि सकाळचा हा जो 2 मिनिटाचा काळ आपला आहे, हा 2 मिनिटाचा काळ तुम्हाला साऱ्या दिवसभर शांती दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनाला एक ती टोचणी राहील का, अरे मी कोण आहे, अरे मी काय करतो आहे, ही टोचणी राहील. त्या भूपाल स्तोत्रातही त्यांनी सांगितले की उठल्याबरोबर काय पहा, सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमंगलाय. काय म्हणता येतं त्याच्या? सुप्तोत्थितेन, उठल्याबरोबर, सुमुखेन, आधी फ्रेश व्हा, नाही तर नमकार म्हणायचेच आहे, तर डोळे झाकत कसे म्हणून टाकले असं नाही. सुमुखेन, चांगल्या भावनेपूर्वक. सुमंगलाय. या जगात कोण मंगल इच्छित नाही? आपला दिवस मंगल जावा अशी कोणाची भावना नाही. सगळ्यांना असं वाटत असते की उगवलेला दिवस आपला चांगला गेला पाहिजे. तर म्हणतात मंगलाय. सुमंगल जर काही असेल तर नियमाने तवैव वक्त्रम, भगवान तुझंच मुख आहे. ती वितरागता, ती विज्ञानता आम्हाला खूप काही देऊन जाते. आपल्या बगैरवाड समाजात घराघरात मूर्ती ठेवण्याचा प्रयास हा आहे की सकाळी उठल्याबरोबर आम्हाला आधी भगवंताचं दर्शन करायचं आहे, की त्या दर्शनातून आम्ही आमच्याकडे काही पाहण्याचा विचार तरी करू शकू. आणि पूर्वी सगळ्यांच्या घरात, अजूनही आमच्या घरात आहे ती पद्धत की उठल्याबरोबर आधी देवाला नमस्कार करतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. तर याच्यासारखं मंगल काय आहे म्हणतात जगात? तर हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला काही खूप मोठं देऊन जाणारा असा आहे की आमच्याजवळ जे काही मतिज्ञान आहे, श्रुतज्ञान आहे, ते श्रुतज्ञान 2 मिनटं तर इकडे लावा. सकाळी उठल्यावर इतकं फ्रेश असतो आपण, सगळे मळमट शरीराची, मनाची सगळी थांबलेली असते विश्रांती झाल्यामुळे. आणि त्यावेळी फ्रेश असणाऱ्या मनाला आता मी कोण आहे हा विचार करण्याचा एक मौका मिळालेला असतो, तर तो घालवू नका. म्हणून श्रावकाच्या जीवनात या श्रुतज्ञानाचं एवढं मोठं महत्त्व आहे की श्रुतज्ञान पराला जोपर्यंत जाणत असेल, किती मोठे झाले तुम्ही, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, फॉरेनचे झाले, तरी देखील ते तुमच्या सुखाचं कारण नाही. तुमचं आत्मिक ज्ञान हे जेवढं तुम्हाला सुख देईल तेवढं ते ज्ञान सुख देत नाही. हे अनुभवाला येतं का नाही येत तुमच्या? काय वाटतं? काय वाटते अक्षय भाऊ? हे ज्ञान सुखद आहे का दुःखद आहे? थोडं दुःखद तर वाटतेच, तुम्ही नाही बोललात तरी मला माहीत आहे. हां, अलाराम लावून आम्ही उठतो. सगळे तिथे अलाराम बटन दाब, फ्रेश कुठं झालं? हाच मोठा भाग आहे. किती आपली शोकांतिक आहे. कुठून सुरू करा जीवनाला? आपल्या जीवनाची सुरुवातच मंगलतेने करा. आम्ही आपण त्याच्यापासून वंचित राहतो आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. तर हे जे श्रुतज्ञान आहे, आज आपल्याला भाग्याने ते मिळालं आहे. श्रुत आहे, सांगणारे आहेत, आणि त्या श्रुतज्ञानाच्या द्वारे ज्याला जाणायचं आहे
त्याला सोडून साऱ्या जगाची उठाठेव सुरू आहे. तिथं काय चाललं आहे रशियात, ते आज किती आनंद म्हणतोय. आज रशियात काय चाललं आहे प्रत्यक्ष दिसत होतं आतापर्यंत. आता काय होऊ लागलं, प्रत्यक्ष बोलता येते. माणूस दिसत होता, बोलता येत नव्हतं. आता प्रत्यक्ष बोलताही यायला लागलं. तर आम्हाला त्याचं मोठेपण आलं, ते ज्ञान किती मोठं झालं असं वाटतंय. आणि आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत. इकडे त्या ज्ञानानं आमच्या आकुलता वाढल्या, आमच्या समस्या वाढल्या. सगळं जग हे सांगतं आहे उर्दू टीव्हीचे, तुमच्या कॉम्प्युटरचे, तुमच्या लॅपटॉपचे, तुमच्या मोबाईलचे दुष्परिणाम आहे तेवढे जगात दुसऱ्या कोणत्याही वस्तूंना नाही. मी म्हणते ते खरं आहे का खोटं आहे, काय आहे ते दुष्परिणाम भोगायची तयारी आहे आमची. परंतु ज्या दुष्परिणामाला दूर करणारं हे जे आमच्या आत्म्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानासाठी आमच्याजवळ सवड नाही, आमच्याजवळ बुद्धिमत्ता असून वापरायची नाही. मी शब्द मुद्दाम मोलाचे ठेवले, काय ठेवले नाही ना. सगळ्याजवळ बुद्धिमत्ता अधिक आहे, पण ती वापरायची नाही ना. इकडे ती दुसरीकडे लागली आहे. ती इकडे लावावी लागेल आम्हाला, हे आमच्या कधीही लक्षात आलं नाही. तर म्हणतात अशा प्रकारचं या महिमा न अवधी ज्ञानाची महिमा आहे, न मनपरे ज्ञानाची महिमा आहे. ते किती सूक्ष्म जाणत असेल तरी देखील ते आत्म्याला जाणत नाही आहे. आपल्याजवळ असणारा श्रुत ज्ञानही आपल्याला आत्म्याचा अनुभव करून देणारा आहे. ही स्टेट आज आपल्याजवळ आहे, हे वैभव आज आपल्याजवळ आहे. आणि त्या वैभवाचा आपण आपल्या जीवनात वापर करायचा आहे. श्लोक 4. सकल द्रव्य के गुण अनंत पर जाय अनंता. आपल्या ज्ञानाची महिमा तर लक्षात घ्या. आज या एवढ्या तोकड्या ज्ञानासाठी आपण अहंकारानं फुलून जातो आहोत. परंतु आपल्या ज्ञानाचा स्वभाव जर पाहिला तर काय आहे तो स्वभाव या श्लोकात सांगताय. सकल द्रव्य म्हणजे पूर्ण द्रव्य. जगात द्रव्य किती आहे? 6 आहे. जगात द्रव्य किती आहे? आता या 2 पैकी 6. ही गोष्ट लक्षात ठेवा, 6 द्रव्याचे प्रकार आहे, संख्या नाही. द्रव्याची संख्या अनंतानंत आहे हा भाग. तर म्हणतात एवढ्या अनंतानंत द्रव्याला सकल द्रव्य के शब्दानं नक्की केलं की जगातला एक अणु देखील असा शिल्लक राहत नाही की ज्या ज्ञानात तो येणार नाही. गुण अनंत. एका द्रव्यात गुण किती आहे? एका द्रव्यात. आता द्रव्य किती झाले आपल्याजवळ? अनंत द्रव्य. एका द्रव्याचे अनंत गुण आणि अनंत परजाया. आणि त्या एका गुणाच्या अनंत पर्यायी, अशा अनंत गुणाच्या अनंत पर्यायी या सगळ्यांना या ज्ञानाच्या द्वारे आपण एका वेळी जाणणार आहोत. हा आपल्या ज्ञानाचा स्वभाव असणार आहे. पण तो आज का नाही? आपण आत्म्याकडे पाहिलं नाही आणि म्हणून तो उरला. तर म्हणतात सकल द्रव्य के गुण अनंत पर जाय अनंता जाने एकेकाल. हो, हे तर गोष्ट नक्की आहे. आज तुम्ही थोडं जाणलं, उद्या त्याच्यापेक्षा जाणलं, तर कधी ना कधी पूर्ण जाणल्याच जाईल.
म्हणून ही महिमा त्याची मोठी नाही झाली म्हणतात. एका वेळी हे सगळे त्या ज्ञानात येत आहेत. क्रमाने जाणतो आहे केवळ ज्ञान असं नाही. एका वेळी सगळे त्या ज्ञानाच्या पर्यायी तर त्यांच्या झळकता आहेत. काल आपण नक्की केलं होतं, पदार्थ ज्ञानात जातात की नाही, किंवा ज्ञान पदार्थात जातं का नाही. मी याला जाणत आहे, माझं ज्ञान यात गेलं की नाही, किंवा हा माझ्या ज्ञानात आला का नाही. काय उत्तर आहे अक्षय? ज्ञानात आला. एक तर नक्की झालं. मी याच्यात गेली नाही एवढं नक्की आहे तुमच्याजवळ. पण हा माझ्या ज्ञानात आला तर मी काय होईल हो? थोडा विचार करा. मी काय बनल? हा जर माझ्यात आला, माझ्यात आला तर मी अजीव बनेल याच्यासारखी. तर हा माझ्या ज्ञानात आला म्हणजे जाणण्यात आला, माझ्यात प्रवेशच नाही याचा. आणि माझाही प्रवेश याच्यात नाही. आम्ही जाणण्याचं काम मी करू शकते, हा जाणण्याच काम करू शकतो. हा असा त्यांचा संबंध असणारा केवळ ज्ञानाचा आहे. म्हणतात, ज्याने एके काल प्रगट केवली भगवंता. केवली भगवान एका वेळी. प्रगट शब्दाला मोल आहे तिथं. काय मोल आहे बरं? प्रगट ज्याने, प्रत्यक्ष. जसं आज हातावर आवळा असेल तर आपण प्रत्यक्ष ज्ञान करतो, तशा प्रकारचं प्रत्यक्ष सगळं ज्ञान नाही त्या पर्यायी प्रत्यक्ष दिसतात केवळ ज्ञानात. थोडं बारकाईनं लक्षात घ्या. आपल्या मागच्या पर्यायी आज आहे का नाही? हां, मागच्या पर्यायी आज नाही, पुढच्या पर्यायीही आज नाही. केवळ ज्ञान जाणते का नाही? जाणते. तर त्या आहेतही. मागच्या पर्यायीही आपल्याजवळ पर्याय रूपात नाही, शक्ती रूपात आहेच. पुढच्याही पर्यायी शक्ती रूपात आपल्याजवळ आहे आणि म्हणून जाणार आहे. तर म्हणतात, प्रगट केवली भगवंता. केवली भगवान एका वेळी या सगळ्या जगातल्या पदार्थाला जाणता आहे. आम्ही एका पदार्थाला जाणतो तर किती विकल्पात अडकलो. कोणी लिहिण्याच्या विकल्पात अडकले, कोणी ऐकण्याच्या विकल्पात अडकलो, कोणी सांगण्याच्या विकल्पात अडकलो. भगवान किती अडकले असेल थोडा विचार तर करा. आम्ही थोडंसं जाणतो आहे तर आम्ही किती अडकलो. आता भगवान एवढ्या सगळ्या चराचर पदार्थाला जाणता आहे तर किती अडकले असेल. काय झालं असेल, काय दशा होईल त्यांची. याचं जाणायचं, त्याचं जाणायचं, त्यांना एक क्षणाची फुरसत नसेल असं मला वाटते. काय होईल अक्षय भाऊ? किती काम लावलं पाठीमागे आपण भगवंताच्या, त्याला फुरसतच नाही. काय झालं? काय झालं? नाही आला माझा प्रश्न लक्षात. सतीश भाऊ, काय झालं? त्याला फुरसतच नाही ना मिळणार. तो जर आमच्या उठाठेवी करत बसेल तर त्याला एका क्षणाची फुरसत असणार नाही. पण तो फक्त जाणण्याचं काम करतो. त्यांनी पुरुषार्थ सिद्धी उपायात खूप चांगला शब्द वापरला ज्ञानाचा. दर्पण तल इव सकला प्रतिफलती पदार्थ मालिका यत्र. आरशात सगळे पदार्थ प्रतिबिंबित होतात. तो आरसा असं म्हणतो, हा खूप चांगली व्यक्ती आहे म्हणून याला चांगलं प्रतिभासित करावं. हा कुरूप आहे म्हणून याला करू नये. काही विकल्प आहे आरशाच्या जीवनात. त्याप्रमाणे हे केवळ ज्ञान आहे की ते चांगलं आहे का वाईट आहे का जीव आहे का पुद्गल आहे, कोणत्याही विकल्पात ते ज्ञान न अडकता आपल्या आत्म्याच्या अनुभवात मशगूल आहे. आणि त्याचमुळे ह्या सगळ्या जाणण्याच्या प्रक्रिया जरी पर्यायीत होत आहेत तरी त्या पर्यायीला ते आपलं मानत नाही. किती मोठेपण आलं असतं तर किती अहंकारी झाले असते भगवान.
पण त्या पर्यायीलाही ते आपलं मानत नाही, म्हणून त्यांच्या जीवनात गर्व नाही आला, अहंकार नाही आला. आमचं थोडंही ज्ञान असेल तरी आम्हाला आमच्या जीवनात अहंकार येतो. बुद्धाच्या जीवनातली घटना आहे. फॉरेनला गेलेला एक शिष्य होता त्यांचा. आता फॉरेनहून आल्यानंतर त्याची कॉलर तर ताठ होणारच आहे की आता मी खूप काही शिकून आलो आहे, चांगलं होऊन आलो आहे, म्हणून गर्वानं तो फुलून गेला होता. आणि लोकांना प्रवचन करताना मोठ्या गर्वानं सांगायचा. कधीच तो समर्थ झाला नाही किंवा त्यानं कधीही आपल्या ज्ञानाचं मोल, सगळ्यांजवळ तेच ज्ञानाचं मोल आहे हा स्वीकार केला नाही जीवनात. त्याच्यामुळे त्याचा शब्दागणिक अहंकार द्योतित होत होता. लोक घाबरले. हा तर काय आपल्याला सगळं आपलं लुटून घेऊन चालला, आपल्याला काहीच ठेवत नाही हा. जेव्हा बुद्धाच्या कानावर हा प्रकार आला तेव्हा बुद्धाने विचार केला, आता काहीतरी याला आळा घालावं लागणार आहे आपल्याला. त्याने एका शिष्याचं स्वरूप घेतलं आणि त्याच्याकडे गेले. तर त्याने विचारलं, म्हणे तुम्ही खूप ज्ञाता आहात, खूप मोठं ज्ञान तुमच्याजवळ आहे, त्याच्याबरोबर तुमच्याजवळ त्याचा उपायही आहे, तर माझं एक काम कराल का? तर म्हणे काय काम आहे तुमचं? तर माझं एक काम आहे म्हणे, माझा व्यापार आहे, मी विमानानं माझा माल इथं आणला आहे, पण एकदम इथं आणल्याबरोबर भावच कमी झाले, डाऊनच झाले. आता तो माल विकल्या जायसाठी मी थोडा त्याचा भाव वाढवून द्यावा, एवढ्यासाठी मी तुमच्याजवळ आलो. त्या व्यक्तीनं काय उत्तर दिलं असेल त्या पंडितानं? भाव वाढवणं किंवा न वाढवणं माझ्या हातात नाही आहे. अरे जर तुझ्या हातात एवढी गोष्ट नाही तर दुसऱ्याला मी खूप काही देऊ शकतो, दुसऱ्यांपेक्षा माझं स्थान काही वर आहे हे मानू नको. आणि म्हणून आपला धर्म खूप मोठी एक समताभाव शिकवतो आहे आपल्याला. खरोखरी आपल्या धर्मासारखा समताभाव कुठंच नाही. काय सांगितलं? कोण लहान मोठं थोर आहे याच्यात? कोण वक्ता आहे, कोण श्रोता आहे? काय आहे? काय आहे सतीश? सगळे समान आहोत, सगळे ज्ञानमय असणारे आम्ही आत्मे आहोत. शुद्ध आत्मा आहे, तो सगळ्यांजवळ समान आहे. कुणी कशाचा गर्व करायचा आणि कुणी कशाचा न्यूनगंड करायचा आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. एकच गोष्ट वाटते आपल्याला की अहंकार करणं चुकीचं आहे, न्यूनगंड चुकीचा नाही. न्यूनगंड आणि अहंकारात काय अंतर आहे? नाही माहीत. न्यूनगंड आपल्याला काय येते बाई, काय करावं आपण, ते काही आपल्या वस्तू नाही. हां, ज्याला तुम्ही कधीही निषेध रूपाचा विचार मनात आणू नका. विधी रूपाचा विचार मनात आणा. निषेध रूपाचा विचार जोपर्यंत आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. आपला धर्म, म्हणून मी प्रवेशिकेत दिलाय, आपला द्रव्य गुण पर्यायीची परिभाषा काय शिकवते आपल्याला? या गुणांची परिभाषा की अहंकार येणार नाही आणि न्यूनगंडही आपल्या जीवनात येणार नाही. भगवंताच्या ठिकाणी किती गुण वाढले? सिद्धांच्या ठिकाणी अक्षय भाऊ, सिद्धांच्या ठिकाणी किती गुण वाढले आपल्यापेक्षा? 8 गुण वाढले ना. भरत म्हणते एकही नाही. सिद्धाचे गुण 8 आहे की ते आपल्याजवळ आहे का नाही? तर एकही गुण वाढला नाही. जेवढे गुण आमच्याजवळ आहे तेवढेच गुण भगवंताच्या ठेवण्यात आहे. निगोदी जीवाजवळ तेवढेच गुण आहे. ते द्रव्य आहे.
म्हणतात न्यूनगंड काय करतोस आणि अहंकारही कशाचा करतो. म्हणून आचार्य आपल्याला जाग करता आहेत, सावध करता आहेत की न्यूनगंडानं आपल्याला दीन समजू नका. दीनांचा धर्म नाही जैन धर्म, दीनतेच आहे. काय फरक आहे? दीनता, लीनता यात काही फरक आहे? आम्हाला दीन व्हायला शिकवत नाही आमचा धर्म, पण आम्हाला अहंकारी व्हायलाही शिकवत नाही. आमचा धर्म आम्हाला हे सांगतो आहे की सगळे जगातले आत्मे सारखे आहेत. म्हणून आपल्या इथं भक्तीच्या स्टेप 3 आहेत. दासोहम, दुसरी सोहम आणि तिसरी अहम. भगवान तू भगवान आणि मी भक्त. तर भगवान महावीर भगवान आपल्याला सांगतायत तू माझा भक्त नको बनू, महावीर बन. जैन धर्म हे शिकवतो आहे. बाकी सगळ्या धर्मांनी फक्त भगवान भगवान आहे, आपण सगळे त्याचे भक्तच राहणार आहोत. तर म्हणतात दासोहम ही पहिली स्टेप जरी जीवनात आली, जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हा विचार येतो की भगवान तुम्ही खूप मोठे आणि मी तर दीन दयाळ. हा भक्तीचा भाव आला. पण जेव्हा थोडंफार काही आमच्या जीवनात ज्ञान आलं तेव्हा आमची भक्ती काय झाली? काय म्हणणार होता मी? तू मोठा आणि मी लहान नाही. भगवंतालाही आम्ही सांगितलं की तुला मोठं मानायला मी तयार नाही. तू जसा आहे, जेवढा आहे तेवढाच मी आहे आणि तसाच मी आहे. सो अहम. म्हणून मी दीनही नाही आणि तू मोठा दयाळ आहे असंही नाही. आणि यातही शेवटी काय आलं? तू मी 2 द्रव्य आले, भगवान आणि मी. जैन धर्म 2 द्रव्यात असणाऱ्या धर्माला धर्म नाही मानत. ही खरी जैन धर्माची विशेषता आहे. जिथं दुसऱ्याची लुडबुड आहे, परद्रव्याचा आश्रय आहे, तो वास्तविक धर्म नाही. तर म्हणतात तीही स्टेप सोडावी लागणार आहे आम्हाला. अहम, मी जो आहे तो आहे. समयसाची 6वी गाथा आपल्याला सांगणार आहे की सो अहम, मी तर पुरा न्यायकच आहे, न्यायकच आहे, पुरा आहे, अखंड आहे, अधुरा नाही. आणि ही जाणीव ह्या केवल ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे की तो भगवान खूप काही मोठा ज्ञानी झाला असं नाही, तेवढ्या ज्ञानाचं सामर्थ्य आजही माझ्यामध्ये पर्याय रूपानं नसलं तरी शक्ती रूपानं पुरं आहे. म्हणून म्हणतात ज्ञान समानन जगत में सुख को कारण न आन. म्हणून या आगमाच्या ज्ञानाशिवाय या जगात दुसरी कोणतीही वस्तू सुखाचं कारण नाही. किती कळकळीनं सांगतायत पंडितजी की बाबांनो तुम्हाला सुख हवं असेल तर ह्या सम्यक ज्ञानाची आराधना करावीच लागेल. अजून काय आहे म्हणतात, किती विशेषणं द्यावे आचार्यांनी. इह परम अमृत. अमृत नाही नुसतं, अमृत काय करते? आम्हाला एक भाव नष्ट नाही होऊ देत. आमच्या या आत्म्याच्या स्वभावाची जाण होणं हे अमृत असं आहे की अनंत भाव आमचे सुधारणार असं ते ज्ञान आहे. म्हणून परमामृत, परम अमृत आहे. अजून कसं आहे? जन्म जरा मृत्यू रोग निवारण. आम्हाला रोग तर शरीराच्या रोगाला आम्ही आपलं मानलं. खरा रोग आम्हाला काय आहे?
जन्म, म्हातारपण, मरण ह्या सगळ्या रोगाला निवारण करणारं आहे. हे ज्ञान जर मिळालं तर पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही. महावीराच्या कथानकात असं येतं की महावीर जेव्हा थोडेसे सम्यक दृष्टी झाले त्यावेळी महावीर म्हणजे सम्यक दर्शन होण्याचा भान त्यांच्या मनात जेव्हा आलं तेव्हा ते काय म्हणायला लागले आपल्या आईला, आई आज या भवात मी तुला दुखवलं आहे जन्म देताना घेताना, पण आता मी एकाही मातेला पुढच्या भवात दुखवणार नाही. म्हणजेच काय, आता मी या जन्म मरणाचा नियमाने नाश करणार आहे. म्हणून यह परम अमृत, किती शब्द चांगले आहेत आपल्यासाठी की हे ज्ञान परम अमृत आपल्यासाठी वर्षा करता आहे, आपल्याला स्थायी बनवत आहे, स्थायी आहे याची जाणीव करून देत आहे. असं अमृत आपल्या हाताशी आलं आहे आणि त्यालाही आम्ही फेकणार असू, काचाचं समान समजून जर आम्ही त्याची हेळसांड करणार असू, दुर्लक्ष करणार असू तर आम्ही कोण होऊ मी नाही म्हणत, आपल्याला समजून घ्यायचं आहे. तीन भुवन में सात सर्वस्वरूप शिवका